होणारा की त्याच्यामध्ये किती 82 जणांना ना किती जण बरोबर 82 दहशतवाद्यांना तुम्ही तिथं कंठस्नान घातलं. पण याची त्यातला सरप्राईज एलिमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा होता, कारण कुणीच तशी अपेक्षा नव्हती केली आणि तुम्ही ते केलं त्यावेळेला. पण त्याची तयारी तुम्ही किती काळ आधीपासून करत होतात? स्पेशली मी माझ्या बाबतीत सांगू शकतो की मी जेव्हा कोर कमांडर म्हणून गेलो 2015 आणि माझी जवळपास जसं सांगितलं डिकेड अँड प्लस नोकरी माझी लाईन ऑफ कंट्रोल आणि अँटी टेररिझम झाली, तर मला असं नेहमीच वाटायचं की आपल्याला कुठेतरी असा एक चान्स मिळाला पाहिजे की आपण पाकिस्तानला धडा शिकू शकतो. तर जेव्हा गेलो मी सगळे माझ्याजवळ असे कमांडो दस्ते होते, 18 दस्ते होते. मी सगळ्यांना बोलवून सांगितलं, सीओजना बोलवून सांगितलं, म्हटलं तुम्ही तयार राहावं, काही करायचं असलं तर तयार. म्हणजे तेव्हा असं वाटलं नाही बाहेर जायचं, पण इथे कुठेतरी अटॅक करायचं असलं, काही अँबुश करायचं, म्हणजे यू शुड बी रेडी इन ऑल रिस्पेक्ट. तर ते माझे जे होते सगळे तयार होते. आणि त्यांना तुमच्याकडे त्यावेळेला कोणता भाग होता? पूर्ण काश्मीर होता? नाही, माझ्याकडे पूर्ण जम्मू, म्हणजे चिनाब नदीपासून ते पीर पंजाल गुलमर्गच्या एरियापर्यंत पूर्ण, म्हणजे 270 किलोमीटर फेल्सी माझ्याजवळ. आणि त्याची मागची बाजू उधमपूरपर्यंत, उधमपूर, दोडा, किश्तवार हा सगळा भाग माझ्याकडे होता. तर त्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं, म्हणजे ते तयार होते. म्हणून जेव्हा उरी हल्ला झाला तेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचे प्लॅन द्या. तर खरं सांगतो, मला असं कधी वाटलं नाही की ते आपल्याला परमिशन देतील. म्हणून दे दो, प्रत्येक वेळेस करतात, आपल्याला द्या. आम्ही 3-4 प्लॅन दिले. मी परत एकदा रिपीट करतो, 21 तारखेला मला म्हणजे सांगितलं की जनरल साहब वो कर लो. अरे ते मला वाटलं अरे आता करायचं आहे ते आपण कसं क्या करणार, हो प्लॅन दे, ॲक्टिवेट करू. मग तेव्हा पण तुम्ही 4 प्लॅन दिले होते? मी जवळपास 6 प्लॅन दिले. तर त्यामध्ये सिलेक्ट आपल्या मनावर. पण तो सिलेक्ट तुम्हीच केला का? मी 6 दिले, 6 त्यांनी दिले, असं सगळ्यात. त्याच्यात मग त्याच्यानंतर काय करायचे 3 शेवटी आले, ते सिलेक्ट आम्ही केले. तर हे असं. मग तेव्हा विचारलं केव्हा करायचं,